नमस्कार. मी जयेश खिलारी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण ऐकलंच असेल, संकटही अटळ असतात. आणि आपण सर्व अशाच एका संकटाला मार्च 2020 पासून सामोरे जात आहोत. मागील 1 वर्षात आपण बरेचसे प्रयत्न केले या संकटातून बाहेर येण्याचा आणि त्याच्यावर मात करण्याचा. बहुतांशी आपण यशस्वीही झालो. परंतु या महामारीच्या काळात आपण बरंच काही गमावलं आणि खूप काही गोष्टी आत्मसात केल्या. तर अशाच या महामारीच्या झुंजीवर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर जगदीश हिरेमत उपस्थित आहेत. डॉक्टर हिरेमत हे हृदयविकार तज्ञ असून मागील 3 दशकापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. सर रुबी हॉल क्लिनिक या नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रमुख कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. सरांनी मागील 30 वर्षात बरेचसे ऑनलाईन रेडिओ प्रोग्राम्स केलेले आहेत सगळ्यांच्या जनहिताच्या जागृतीसाठी. तर एवढं बोलून मी सरांना वेलकम करतो. सर, वी वेलकम यू अँड आय हँड ओव्हर द सेशन टू यू फॉर द नेक्स्ट सेशन. सर, यू आर ऑन म्यूट. Sir, we cannot. Okay. Ata, Yes, can you hear yes, sir. me? Yeah, we So can can hear I you. start the talk? Yes, sir, please. You can nod only. I cannot. Yeah, sure. Okay. So good afternoon to you all. तुम्हा सर्वांचं या कोरोना टॉक बद्दल स्वागत आहे. ही कोरोनाची झुंजच आपण म्हणतोय त्याला, बॅटल ऑफ 2021. आजपर्यंत 2020 पर्यंत जे आपण पाहिलं त्याच्या थोडा वेगळा आता त्यांनी टर्न घेतलाय आणि आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी सज्ज व्हायची वेळ परत एकदा आलेली आहे. तर आपण बघतो इथे की ही सगळी विमानं आहेत जी फिरता आहेत इकडून तिकडे, आणि ती विमानं एकेकाळी सगळी चालत असत आणि ही येलो जे डॉट्स आहेत ती सगळी विमानाची होती. पण अनफॉर्च्युनेटली त्याला आता सगळे लाल लाल ठिपके आले आणि कोरोना सगळीकडे पसरला आणि आपण पाहतोय की संबंध जगभरामध्ये हे पॅन्डेमिक आलंय. तर मग हे टॉक माझ्यासारख्या एका कार्डिओलॉजिस्टनी का द्यावं असा विचार बऱ्याच जणांच्या मनात आला असेल. कारण मी काही कोविडवरचा एक्सपर्ट नाहीये आणि माझ्याकडे काही एक जादूची कांडी नाहीये की जी तुम्हाला देऊ शकतो. पण तुमच्या घरातला एक एल्डर फॅमिली मेंबर आहे असं तुम्ही माझ्याकडे बघू शकता की ज्याला वैद्यकीय भाषा समजते, आणि या एका संडे आफ्टरनूनला मारलेल्या गप्पा आहेत असं म्हणूयात, ज्यामध्ये कुठलेही स्टॅटिस्टिक्स नाहीये, कुठलेही टेक्निकल डिटेल्स नाहीयेत, कुठलं पीपीई किट बद्दल माहिती नाही, काही नाही. स्वस्त अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही आणि मी कराव्यात आणि त्यामुळे आपल्या स्वतःला आणि आपल्या समाजाला त्याचा फायदा व्हावा. या भाषणानंतर, टॉक नंतर तुमची थोडी जरी भीती कमी झाली तरी मर्कनी अरेंज केलेलं हे टॉक सक्सेसफुल झालं, माझं माय जॉब इज डन अशी फिलिंग माझ्यामध्ये असेल. आणि एक आपण माणूस म्हणून घेतलेली एक जबाबदारी त्याच्यामध्ये जास्त डिस्कस केली जाईल. आणि हे टॉक सगळ्या फॅमिलीजसाठी आहे, फ्रेंड्ससाठी आहे, रिलेटिव्हसाठी आहे, डॉक्टर्ससाठी आहे, नॉन डॉक्टर्ससाठी आहे. जे जे कोणी ऐकतील त्यांनी ते आपला मेसेज त्यांना जर तो आवडला आणि पटला तर तो इतरत्र सर्वांना द्यावा अशी माझी नम्र विनंती तुम्हाला आहे. आणि ही एक अर्थातच एक प्रकारची सोशल सर्व्हिस आम्ही करतो आहोत. संबंध जगाला एक मास्क घातला गेला, घाम फुटला अक्षरशः सगळ्यांना, आणि हे मी परत परत सांगण्याची खरं गरज नाहीये. आणि आम्ही मग डॉक्टर कम्युनिटी वेबिनारनी कनेक्ट व्हायला लागला. हळूहळू त्याची सुरुवात झाली एप्रिलच्या मध्याला, आणि आता तर वेबिनार इज अ सेकंड वे ऑफ लाईफ. म्हणजे आठवड्यातनं 3-3, 4-4 वेबिनार्स या इथे या विंडोमध्ये इथे मी आहे. आणि असे जगभरामधले किंवा भारतामधले सर्व लोक एक्सपर्ट्स
कनेक्ट होऊन आम्ही एकमेकांशी करतो. जे कॉन्फरन्सेसमध्ये आम्ही करायचो. सो आमचं जे अपडेटिंग आहे ते इथे थांबलं नाही आणि ई-लर्निंगच्या द्वारे, वेबिनार्सच्या द्वारे ते चालू राहिलं आणि सर्व फार्मा कंपनीजनी पण त्याला भरपूर आम्हाला मदत केली. एका मोठ्या लॉकडाऊन नंतर, एका परीक्षेनंतर, कधी वेळ जातोय असं झाल्यानंतर एकदा परत पुण्याची वैशाली उघडली आणि हळू-हळू आता वाटायला लागलं की जग नॉर्मल झालंय. अगदी सुनसान असलेले रस्ते, पुण्याचा जंगली महाराज रोड, परत त्याच्यावरती वाहनं फिरायला लागली आणि एक नॉर्मॅलिसीचं चित्र डोळ्यासमोर यायला लागलं. तरीसुद्धा एक भीती कुठेतरी होती, एक कुठेतरी धाकधूक त्याच्यामध्ये होती. अ, अ, एअरप्लेन्समध्ये एअर होस्टेस नव्हत्या, एअर घोस्टेसेस होत्या. अशा प्रकारची परिस्थिती होती. आपण नॉर्मॅलिसीकडे जायला लागलो तेव्हा नंतर. खरं तर अशा प्रकारच्या विनोदाला सुद्धा आजकाल एक करुणेची झालर आहे. कारण एक प्रकारची भीती कुठेतरी आहे. सगळेजण भरडले गेलेत ह्याच्यामध्ये. लहान मुलापासून ते अगदी 90 वर्षाच्या आजोबापासून पर्यंत सगळ्यांना ह्याचा त्रास झालेला आपल्याला दिसतोय. मग सध्या कोरोना आहे काय? आणि उद्या त्याचं काय स्वरूप असेल? तर तुम्ही बघाल की खरं तर चायना, जर्मनी, इव्हन इंग्लंड आणि अमेरिकेतले सुद्धा नंबर्स आता हळू कमी व्हायला लागलेत. भारतामध्ये काय झालं, एकदम शाळा उघडल्या गेल्या, ट्रेन्स सुरू झाल्या, टेस्टिंग वाढलं. ह्याच्यामुळे खरं नंबर गेले 10-12 दिवसात वाढलेले दिसतात. पण ही सिच्युएशन बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे आणि ती नक्की चांगली होण्याचीच शक्यता आहे. कारण नंबर ऑफ डेथ्स जास्त नाही आहेत. मग हे लोकं कदाचित ज्यांना सिम्प्टम नाही, त्यांना टेस्टिंग झाल्यामुळे जास्त झालेले नंबर्स आपल्याला बघतात. अर्थातच काळजी आपली चालू राहील. व्हॅक्सिनेशन सबंध जगामध्ये आता सुरू झालंय आणि शेवटी काय होईल, कोविड-19 हा एक फ्लू सारखा आजार सोसायटीमध्ये सिमर होत राहील. पूर्ण जाणार नाही. लोक व्हॅक्सिनेटेड असतील, काहींना त्रास होईल, पण मृत्यू होणार नाहीत. अशा प्रकारचं एक स्वरूप त्याचं बघितलं जातं. पण तसं होईपर्यंत किती मृत्यू होतात यावरती खरं त्याचं जे डिव्हास्टेशन आहे ते आपल्याला कळेल. आणि आम्ही डॉक्टर्स लोकांमध्ये कसं असतं, एखादा आजार आला की 2 ओपिनियन असतात. वकिलांमध्ये खूप ओपिनियन असतात. तसं ह्या कोरोनाच्या बाबतीत डॉक्टरांमध्ये जे लोकं एपिडेमिओलॉजिस्ट आहेत, म्हणजे जे त्याची तपासणी करतात किंवा त्याचा रिसर्च त्यांचा असतो एपिडेमिओलॉजीचा किंवा इव्हन ज्योतिषी आहेत. प्रत्येकाने आपापलं मत दिलंय आणि मी तर पुण्यामध्ये राहतो त्यामुळे मला माहिती आहे की पुण्यामधल्या प्रत्येक माणसाला ओपिनियन असतं आणि तो धारिष्ट्याने ते नेहमी सगळ्यांसमोर मांडत पण असतो. खरंच डू नॉट फॉल प्रे टू समवन्स फ्लाइट ऑफ इमॅजिनेशन. खरं कोणालाही माहिती नाही. त्यामुळे कोणीतरी सांगत असेल तुम्हाला पुढचं भाकीत, तर त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. मग आपण कसं राहावं ह्याच्यासाठी मी एक बॅलन्स नावाची एक स्लाईड तयार केली. या मुलीचा फोटो मी बरीच वर्ष दाखवतो ॲक्चुअली. तो खूप मला असा प्रेरणादायी वाटतो, की एक 17-18 वर्षाची ॲथलीट आहे. डावा पाय जमिनीवरती भक्कम ठेवलेला आहे. उजवा पाय पूर्ण व्हर्टिकली उचललेला आहे. उजव्या हाताने त्याला हलकासा सपोर्ट दिलेला आहे. डाव्या हातामध्ये एक मेडिसिन बॉल थोडा हेवी असतो तो धरलेला आहे. उत्कृष्ट तिचा टॉर्सो बॅलन्स आहे आणि डोळ्यामधले भाव पण इतके बॅलन्स्ड आहेत, की ज्यामध्ये भीती नाहीये, ओव्हर कॉन्फिडन्स नाही. अशा परफेक्ट बॅलन्समध्ये ही मुलगी समोर आहे आणि तिचं चित्र डोळ्यासमोर तुमच्या यावं, अशा प्रकारे बॅलन्स तुमच्या आयुष्यात यावा अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी म्हणतो बॅलन्स म्हणजे बॉडी शारीरिक स्वास्थ्याची जपणूक. अँक्झायटी में मनासं, लॉर्ड किंवा प्रेज किंवा अक्लेम म्हणजे ॲप्रिशिएट करा लोकांना. आपले एम्स काय आहेत असं आता राहण्यासाठी, निगेटिव्हिटी कशी टाळावी, कसं सहकार्य असावं आणि कशी इकॉनॉमी असावी, अशा प्रकारचे काही विचार मी आता मांडणार आहे. या बॅलन्सला जर आपण आपल्या आयुष्यात आणलं, तर एक वेगळ्या प्रकारची सोसायटी आपण करू शकू आणि त्याच्यातनं कोरोनातून बाहेर पडू शकू. तर बॉडीला आपण जेव्हा म्हणतो त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग युजुअली डायट हा असा असतो. डायट हे शक्यतो शाकाहारी असावं. फॅट, कार्बोहायड्रेट्स, ग्लुटेन म्हणजे ब्रेडमध्ये वगैरे, गव्हामध्ये असतं ते, बेकरी प्रॉडक्ट्स, रेड मीट हे सगळं कमी असलेला आहार आपण घ्यावा. हे सगळ्यांना माहिती आहे म्हणून मी त्याच्यावर वेळ घालवणार नाहीये. आणि हाय प्रोटीन डायट आपण सगळ्यांनी घ्यावं. व्हेजिटेरियन्समध्ये डायटरी प्रोटीन्स कमी पडतात. त्यामुळे डाळी, उसळी, फुटाणे, मोड आलेले कडधान्य, स्किम्ड मिल्क, ताक अशा प्रकारच्या गोष्टी घेऊन प्रोटीन्स वाढवावेत.
प्रत्येक माणसाला एका माणशी एका महिन्याला 1 लिटरपेक्षा कमी तेल लागेल असा स्वयंपाक व्हावा. प्रत्येकाने जवळ-जवळ 2 टीस्पूनफुल साजूक तूप रोज घेतलं पाहिजे. फिस्टफुल ऑफ नट्स थ्राइस ए वीक म्हणजे ड्राय फ्रूट ज्याच्यामध्ये बदाम आणि अक्रोड जास्त आहेत, असे फिस्टफुल म्हणजे 30 ग्रॅम होतात ते घेऊन आठवड्यातनं 3दा खाणं जरुरी आहे. आणि एक फ्रेश फ्रूट आणि बेरीज म्हणजे ज्या फळाची स्किन डार्क आहे, म्हणजे काळी द्राक्ष असोत, करेज बेरी असोत, करवंद असोत किंवा त्या टाइपची फळं जर तुम्ही खाल्लीत रोज तर तुम्ही पूर्ण बॅलन्स डाएट असा घेत आहात. हे अशा प्रकारचे भजी किंवा अमृततुल्यचा चहा आणि दाण्याची चटणी ह्या गोष्टीवर मला भयंकर आवडतात खरं आणि तिथे एक लोण्याचा गोळा पण तिथे ठेवलेला आहे. अशा प्रकारचं फूड खरं कोणाला आवड नाही. ती स्पेशालिटीच आहे आपली, आपल्या अशा प्रकारचे चटमटीत खाण्याच्या गोष्टी. पण त्याला मी 90 ते 10 या रेशोमध्ये घेतो. म्हणजे आपण दिवसातून 3दा खातो. याचा अर्थ महिन्यातून 100 वेळा खातो. या 100तल्या 10 वेळेला आपण हे असं जिभेसाठी खावं आणि 90 वेळेला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे पोळी, भाजी, भाकरी, भात, आमटी, वरण, दही, ताक, कोशिंबीर, फळं, गाजर, काकडी, टोमॅटो, व्हाईट मीठ अशा प्रकारचं अन्न आपण घेऊ शकतो. व्यायाम हा इम्युनिटी वाढवतो म्हणून कोरोना काळात तो महत्वाचा आहे. मसल टोन वाढवतो, बोन्सचं डेन्सिटी वाढवतो. सेन्स ऑफ वेल बिंग व्यायामाने चांगलं जे आपल्याला खरंच आज याची जरुरी आहे म्हणून आणि अर्थात स्ट्रेसवरती मात करण्यासाठी म्हणून व्यायामाचा उपयोग होतो. डू नॉट टायर युअरसेल्फ. मी व्यायाम करीन आणि कोरोनावरती जिंकीन असं नसतं. त्यामुळे उगीच दमणूक होईल असं व्यायाम करू नका. ज्यांना आजार आहे त्यांनी नक्कीच करू नका. त्यांनी रेस्ट घेणं जरुरी आहे. रेस्ट इज इक्वली इम्पॉर्टंट. त्यामुळे रात्री झालेली चांगली झोप ही तेवढीच महत्वाची आहे, व्यायाम आहे एवढी. थोडेसे वेट्सवाले व्यायाम केले आणि त्याच्यामध्ये जरा मसल्स तयार झाले, तर तुम्हाला नक्की त्याचा जास्त फायदा बॉडी पोश्चरलाच नव्हे, तर ओव्हरऑल हेल्दी राहण्यासाठी होत असतो. 150 मिनिटं दर आठवड्याला एवढा व्यायाम व्हायला पाहिजे. मग तो कुठल्या प्रकारचा असेल, तर एरोबिक पद्धती त्याचा बेस असावा. म्हणजे वॉकिंग, सायकलिंग, जॉगिंग, डान्सिंग, स्विमिंग या प्रकारचं असेल त्याला एरोबिक म्हणतो आपण. हे कुठलंही जे जमेल ते तुम्ही करा. वेट्स थोडी खरंच असणं जरुरी आहे. सर्व जॉइंट्स आणि मसल हलतील अशा प्रकारचा व्यायाम करा. योग हे खूप बेनिफिशियल आहे बॉडीसाठी आणि मनासाठी सुद्धा. ज्यांना हे व्यायाम करणं शक्य नाहीये, बाहेर जाणं शक्य नाहीये, घरामध्ये आहेत किंवा काही गोष्टींमुळे 2 मिनिट्स एव्हरी 30 मिनिट्स एवढं करायचं. म्हणजे अर्धा तास होत आला, की घरातल्या घरात 2 मिनिटं चालायचं. अर्ध्या तासाच्या वर एका जागी बसायचं नाही. असं जर तुम्ही केलं तरी सुद्धा इट इज व्हेरी गुड एक्सरसाइज. थ्रू आउट द डे तुम्ही सहज 5,000 स्टेप तुमच्या होणार आहेत. व्यायाम करताना तुम्ही मास्क घालायची गरज नाहीये. हे मात्र तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. हे अशा प्रकारची गॅजेट्स आहेत किंवा वॉचेस आहेत, की जे स्टेप्स मोजतात. त्यामुळे ना लोकांना मोटिव्हेशन येतं, की आज मी एवढे स्टेप्स चालतो, उद्या मी तेवढे स्टेप्स चालीन. घरातल्या घरात असेल, घराच्या गच्चीवर असेल, सोसायटीच्या खालच्या ह्याच्यात असेल. अशा घड्याळं घालण्यामुळे एक प्रकारचं मोटिव्हेशन येतं. म्हणून ती घड्याळ घालावं असं वाटतं. पण आमचे काही मित्र आहेत ते म्हणाले, की "अरे ₹20,000चं घड्याळ घेऊन ते जर स्टेप्स मोजणार असेल, तर मी स्टेप्स मोजू शकतो." असं म्हणणारे पण लोक आहेत. सेक्स हा महत्त्वाचा विषय खूप आहे. त्याच्यापासून लांब राहू नका. चांगली सेक्शुअल ॲक्टिव्हिटी आणि त्याच्यातनं मिळणारं समाधान यांनी तुमचं मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य हे चांगलं राहण्यास मदत होते. हे फिजिकल किंवा बॉडी जी आहे त्याचं हेल्थ मेंटेन करण्यासाठी मी नेहमी एक मिडल पाथ असा एक उपमा वापरतो. म्हणजे खरं ते गौतम बुद्धाचं फार हेवी फिलॉसॉफिकल स्टेटमेंट आहे. पण माझ्या बुद्धीला पटतं ते असं, की आपण इथून समजा पुण्याहून मुंबईला जातोय. एक्सप्रेस हायवे आहे. 3 लेन्स आहेत. मधल्या लेनमध्ये आपण गाडी चालवायची असते. 70 ते 80 किलोमीटरला ठेवायची असते. त्या गाडीची चाकं, गिअर्स, कुशन, अमुक-तमुक सगळं चांगलं पाहिजे. म्हणजे तुमचं डाएट, एक्सरसाइज हे सगळं ठीक पाहिजे. त्या गाडीला चांगला मिरर पाहिजे, ज्याच्यातनं तुम्ही मागे बघू शकता. म्हणजे तुमच्या पास्ट एक्सपिरियन्सचा तुम्हाला फायदा व्हायला पाहिजे. आणि ॲव्हरेज स्पीडनी तुम्ही चालत राहिला, एक नित्यनियमाने गोष्टी करत राहिलात, तर तुम्ही नक्की मुंबईला चांगल्या वेळेला पोहोचाल. जेव्हा संधी मिळेल त्यावेळेला उजव्या बाजूच्या लेनमधनं ओव्हरटेक करायचा आणि परत इथे यायचं मेन लेनमध्ये. याचा अर्थ कधीतरी पार्टी होईल, कधीतरी लोकं एकत्र जमतील,
कधीतरी एखादा 50 जणांचा लग्नाचा समारंभ होईल. हे सगळं करावं, पण परत मिडल लेनमध्ये येऊन सातत्य, नियमितपणा ह्या सगळ्या गोष्टी, रुटीन या गोष्टी चालत राहा, डायट, एक्सरसाइज करत राहा. लेफ्ट लेन म्हणजे जी स्लो आहे, ती मग तुम्ही आजारीच पडला, तुम्हाला कोरोनाच झालं, तर मग बेडमध्ये राहणं, विश्रांती घेणं, अशा सगळ्या गोष्टी करणं. असं जर आपण बघितलं, तर आपल्या डेस्टिनेशनला तुम्हाला पोहोचता येईल. जर तुम्हाला स्वातंत्र्य असेल, तर नियमितपणा असेल आणि थोडी शिस्त असेल, एकमेकांना सहाय्य करू जर आपण केलं, तर आपण असं पोहोचू शकतो. फिजिकल हेल्थचं एक शेवटचं वाक्य मला आहे, की अव्हॉइड अदर इलनेसेस. म्हणजे आता कसं आहे, या काळामध्ये शक्यतो तुम्ही हॉस्पिटल्समध्ये जाऊ नये. म्हणून उगाचच कुठेतरी पडले, कुठलं चिरताना लागलं, फ्रॅक्चर झालं किंवा कुठतरी भाजलं, ह्या गोष्टी जर टाळताय, शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा. घरामध्ये फॅमिली डॉक्टर जरी नसला, तरी एखादा कोणीतरी रिलेटिव्ह, फ्रेंड जो असतो, जो इझिली हल्ली फोनवर अवेलेबल असतो, तो कॉन्टॅक्ट पॉइंट ठेवावा. मी काय करू एवढं विचारण्यासाठी एक आपला डॉक्टर इन द फॅमिली असावा, फॅमिली डॉक्टर नसला तरी. डाएट, एक्सरसाइज, ॲक्टिव्हिटी आणि रेस्ट हे मी आपण वेळेला चालू ठेवावं अँड बी अलर्ट टू कोविड सिम्प्टम्स. म्हणजे फ्लूसारखे आले, नाकाचा वास गेला किंवा लूज मोशन झाले, असलं काहीतरी झालं तर डॉक्टरना तुम्ही अप्रोच करावा. इथे आपण फिजिकल हेल्थ हा भाग संपवतो. हार्टचे जे पेशंट्स आहेत, त्यांच्याबद्दल मी बोलायलाच पाहिजे, कारण शेवटी मी कार्डिओलॉजिस्ट आहे. त्यांनी स्ट्रिक्ट मास्क आणि डिस्टन्सिंग हे मेंटेन करायला पाहिजे. अगदी व्हॅक्सिनेशन झालं त्याच्यानंतर सुद्धा. ॲक्टिव्ह राहा, पण टायर्ड होऊ नका. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तुम्ही 2-2 मिनिटं चाला 30-30 मिनिटांनी, पण दमेल अशा ॲक्टिव्हिटी करू नका. त्यांनी इम्युनिटी कमी होते. आपापल्या पायांवरती राहा ॲज मच ॲज पॉसिबल. एक्सरसाइज झाला, नाही झाला, डझंट मॅटर. तुमची मेडिसिन अशा प्रकारची विकत घेऊन ठेवा, की ती संपणार नाहीत आणि तुम्हाला 3-4 दिवस मेडिसिन मिळणार नाही. सर्व इमर्जन्सी सर्व्हिसेस कोरोना फुल असताना सुद्धा चालू होत्या आणि आत्ता सुद्धा चालू आहेत. डॉक्टरांनी बऱ्याच जणांनी टेलिकन्सल्टेशन सुरू केले आहेत. त्यामुळे त्याचा तुम्ही फायदा घ्या, जर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये किंवा त्या वातावरणात जायचं नसेल तर. तुम्ही जर कॉम्पेन्सेटेड हार्ट पेशंट्स राहिलात, म्हणजे तुम्हाला काही त्रास होत नाही, गोळ्या घेतायत, हिंडता-फिरतायत, तर तुम्ही हाय रिस्क नाही आहात. तुम्ही इतर कुठल्याही पेशंटचा म्हणजे व्यक्ती, त्या वयाच्या व्यक्ती एवढेच रिस्क आहात. आणि गेट व्हॅक्सिनेटेड फर्स्ट अपॉर्च्युनिटी विदाऊट एनी डाउट्स. प्लीज ह्याच्यामध्ये किंतु परंतु नकोय काही. कुठले जे मिळेल ते व्हॅक्सिन घ्या, कुठलाही ब्रँड घ्या, पहिल्या अपॉर्च्युनिटीला घ्या. आणि ब्लड थिनर आहे, अमुक आहे, तमुक आहे, तुम्ही काहीही करू नका. तिथे घेणारे लोकं सगळं ते विचारतात आणि त्याप्रमाणे करतात. तुम्ही निर्णय घ्यायची गरज नाही. तुम्हाला एवढंच माहिती पाहिजे, की तुम्ही कार्डियाक पेशंट असाल, तर तुम्हाला कोरोनापासून जास्त संरक्षण पाहिजे. त्यामुळे आपण सोसायटीमध्ये व्हॅक्सिनेशन होण्यासाठी पहिल्या अपॉर्च्युनिटीला ते करायचं आपण ठरवूया. ए फॉर अँक्झायटी या विषयावर आपण बॅलन्स मधला बी संपला, आता ए वर आलोय. तर ह्या ए फॉर अँक्झायटी कोरोनाच्या बाबतीत आणि अशी झाली. कोरोना आहे हा आणि त्याची अँक्झायटी लेव्हल आहे एवढ्या भूतासारखी, त्याची सावली पडली त्याच्यामुळे झाली. मीडियानी पण कसं केलंय, स्टोरी ऑफ द न्यूज. ब्रेकिंग न्यूज म्हणत नाही, ब्रेकिंग स्टोरीज अशा झाल्या. म्हणजे न्यूज एवढी आहे आणि त्याची स्टोरी एवढी मोठी केली जाते आणि म्हणून आपल्याला सारख्या बंबार्डमेंटमुळे याची आपली खरं तर जास्त झाली. आणि खूप मग विचार येतात. एकटे बसले असताना सारखं असं झालं, तसं झालं, माझ्या मित्राचं असं झालं. ह्याला रुमिनेटिंग म्हणतात. म्हणजे सारखं-सारखं त्या विचारामध्ये सापडणं. असं म्हणतात, की झेवऱ्याला ब्लड प्रेशर होत नाही. अँक्झायटी फार नसते त्याला. कारण तो थोडा कमी इंटेलिजन्सचा जनावर आहे, हे आपल्याला समजू शकतं. पण झेब्रा जेव्हा चरत असतो, त्यावेळेला तो त्या वाघाचा विचार करत नाही. तो त्याच्या मादीबरोबर असतो तेव्हा मजेत असतो. त्याला त्या वाघाचा विचार मनात येत नाही त्याचा. वाघ आलाच तर तो पळतो, जीव खाऊन पळतो, कधी पकडला जातो, मरतो. पण ग्रेझिंग करताना म्हणजे खाताना आणि इतर ॲक्टिव्हिटी करताना म्हणून त्याला ब्लड प्रेशर नसतं. संकट आलं की त्याला तोंड देईन, पण संकटाचा विचार करत तो बसत नाही. तसं आपण शिकायला पाहिजे. लहान मुलं अशी असतात. हे मूल इतकं आजारी आहे, महत्त्वाची टेस्ट चालू आहे. पण त्याच्या हातात मोबाईल आला की ते त्याच्यामध्ये गुंगून गेले, तर काहीही पडलेलं नाही. काय सोनोलॉजी चालेल, काय निदान येणार, पुढे काय होणार आहे? असं आपण लहान मुलासारखं थोडं बिहेवियर करायला हळू शिकायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मेडिटेशन खूप महत्त्वाचं ठरतं. कारण इट इम्प्रूव्हज इम्युनिटी, रिड्युसेस हार्ट रेट अँड ब्लड प्रेशर, हे दोन्ही चांगलं असतं. आणि इम्प्रूव्हज रिएक्शन गिव्हन टू सिच्युएशन. म्हणजे तुम्हाला
काही ताणतणाव आला कोरोनामुळे, कोणाला झाला, आपल्या व्यक्तीला झाला, कोणी आयसीयूत गेलं, कोणी गेलं, तर त्याला रिएक्शन देण्याची क्षमता ही मेडिटेशनमुळे जास्त येते. आणि मेडिटेशन म्हणजे एकदम शास्त्रशुद्ध मेडिटेशन तुम्ही शिकलात तर फारच चांगलं. पण कुठलीही ॲक्टिव्हिटी ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण हरवून जाता, मग कोणाचं व्हायोलिन असो, कोणाचं अगदी Netflix बघणं असो, ते सुद्धा चालेल. पण त्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यावेळेला तुम्ही पूर्ण गुंगून गेलात, हे इज बीइंग मेडिटेटिव्ह आणि ह्याच्यामुळे तुमचं स्ट्रेस लेव्हल्स हे कमी होत असतं. आपल्याकडे एक अशी पद्धत आहे, की डोंट वरी बी हॅपी या वाक्याला घेऊन घोळायचं, घोळायचं, घोळायचं आणि समाधान मानायचं. त्याच्यासारखा फुल ॲडव्हाइस दुसरा नाही, असं मला फार वाटतं. आता आपण समजा या माशासारखे आहोत. आपण पकडले गेलेलो आहोत. आपल्याला समजा कोरोना झालाय, आपण आयसीयूमध्ये आहे, आपला कोणीतरी निअर अँड डिअर वन आजारी आहे. अशा संकटात असताना कोणीतरी जर म्हणालं, "डोंट वरी, बी हॅपी." तरी माशाला पण राग येईल. तो म्हणाला, "हे काय ॲडव्हाइस आहे का काय?" तसंच आपल्याला ॲडव्हाइस घ्यायला पाहिजे, की "डोंट वरी, बी हॅपी" असं नसतं काही. बी हॉनेस्ट टू युअर इमोशन. तुम्हाला भीती वाटली ना, तर भीती वाटली असं म्हणा. रडू आलं तर रडा. अशा गोष्टी केल्यामुळे तुमचं ओव्हरऑल बिहेवियर चांगलं होईल. तुम्हाला थोडी त्याच्यातनं पीस मिळू शकते. अपिअर ॲज यू आर अँड बी ॲज यू अपिअर. तुम्ही असं रिफ्लेक्शन बघाल तर एक्झॅक्ट सेम आहे. म्हणजे तुम्हातला आतला जो माणूस आहे तुमच्यातला, तो आणि तुमचा बाहेर दिसणारा माणूस ह्याच्यातली तफावत जर तुम्ही काढली, तर तुमची स्ट्रेस लेव्हल्स खूप कमी होतात. आणि कोरोनाच्या काळामध्ये ते फार महत्त्वाचं आहे. अर्थातच रुमी नावाच्या एका मोठ्या माणसाने हे म्हटलंय, त्यामुळे ते स्टेटमेंट एवढं भारदस्त वाटतं. पण आपल्याला हे नक्की कळायला पाहिजे, की माझ्या मनात जे आहे आणि बाहेर आहे याच्यातली तफावत मी कमी करेन. सोपं असतं खरं, एवढं फार अवघड नसतं. इमोशन्स आता आपण बघतो, की भारतामध्ये याला तर भयंकर महत्त्व आहे इमोशन्सला. आता माझी सटकली. अरे तू कोण? म्हणजे अजय देवगण सिनेमात असं म्हणतो, खऱ्या आयुष्यात सुद्धा तो असं म्हणू शकत नसेल, आता माझी सटकली किंवा आपण स्वतःला फार जास्त समजल्यामुळे असं आता माझी सटकली, मी फारच ते सेन्सिटिव्ह आहे. मला राग आला ना, की काय खरं नाही. असं काही नसतं. आपण आपल्याला सराउंडिंग्ज प्रमाणे राहायला लागतं. समहाऊ आपल्या बॅड इमोशन्स आपण त्याचं फार कौतुक करतो आणि मग त्या एका चक्रामध्ये सापडतो. आपले सगळे बॉलिवूड सॉन्ग्स, ॲडव्हर्टाइजमेंट हे सगळे इमोशनला फार थारा देतात. अगदी साधी लोण्याची ॲड असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये बहन का प्यार, माँ का दुलार या गोष्टी सगळ्या येत असतात. बीइंग सेन्सिटिव्ह इज अ डिफरंट थिंग आणि गेटिंग इमोशनली ट्रॅप्ड इज अ डिफरंट थिंग. पण तरीसुद्धा मला वाटतं, की ॲव्हरेज इंडियन हा एक इमोशनल असतो. त्याला फूल म्हणावं की नाही एवढं धारिष्ट माझं नाही. एस्पेशली पुढची स्लाईड बघता, की इस्रोचा चेअरमन सुद्धा इमोशनल असू शकतो आणि त्याला आपल्याकडे महत्त्व आहे. मेंटल हेल्थ कोविड एरियामध्ये कशी असावी? तर अँक्झायटी, वरी, डिप्रेशन, अँगर, फ्रस्ट्रेशन हे सगळं होऊ शकतं. मी मगाशी म्हटलं तसं तुमच्या भावनेशी इमानदार राहा. बी हॉनेस्ट टू द इमोशन. सप्रेस करायचं नाही. वर्तमान काळात राहायचं. टुडे, धिस अवर नाव असं सारखं तुम्ही राहिलात तर तुम्हाला या गोष्टी अ, सहज होतात. एक क्लोज ग्रुप पाहिजे ज्याच्यावर तुम्ही WhatsApp, Zoom असं करून लोकांशी कॉन्टॅक्टमध्ये राहू शकता. व्हिडिओ कॉल्सचं महत्त्व आहे त्यामुळे वाढलंय, की समोर माणूस आला, की आपण त्याच्याशीच बोलतोय असं वाटतं. म्हणून त्याचं महत्त्व नक्की वाढलंय. बी इन बॅलन्स, फॉलो मिडल पाथ. आपण बघितलं मिडल पाथ म्हणजे काय? कीप माइंड ऑक्युपाईड. मी म्हटलं मेडिटेटिव्ह राहावं. तर त्यामध्ये रीडिंग असो, टीव्ही, लिसनिंग, चॅटिंग, हॉबीज काही असो, या प्रकारे मन गुंतून ठेवा. अँड डोंट ब्लेम युअरसेल्फ फॉर नॉट डूइंग एनिथिंग क्रिएटिव्ह. म्हणजे अरे एवढा वेळ तर मी काहीच केलं नाही क्रिएटिव्ह असं काही नसतं. तुम्ही राहिलात, रेस्ट घेतली, हेल्थ पाळली, कोरोना झाला नाही किंवा कोरोनातनं बाहेर पडला इज गुड इनफ. ते हे आत्ता हे वर्ष असंच आहे किंवा हे दिवस असेच आहेत की ह्यातनं फक्त आपल्याला हायबरनेट होऊन बाहेर पडायचं आहे. बॅलन्स मधला तिसरा येतो तो BAL. लॉर्ड मीन्स ॲप्रिशिएट. ॲक्चुअली लॉर्ड इज अप्रिशिएटिंग गॉड अशा प्रकारचा तो शब्द आहे थोडा. पण आपण त्याचा अप्रिशिएट म्हणून त्याच्याकडे बघूया. whom डू यू अप्रिशिएट? अप्रिशिएट डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, सपोर्ट स्टाफ नक्कीच. पोलीस, PMC वर्कर्स, सफाई कामगार नक्कीच. ज्यांनी पाणी, इलेक्ट्रिसिटी, फूड हे सगळं आपल्यासाठी मेंटेन ठेवलं लॉकडाऊनमध्ये आणि आत्तासुद्धा त्यांचे आपण धन्यवाद देऊ. किती एन-जी-ओज आहेत, ते स्वतः काम करतात. जगातली सर्वात मोठी एन-जी-ओ सुद्धा कार्यरत आहे. त्यांचं टायरलेसली काम चालू आहे.
सर्व फार्मा कंपनीजना मी आभार मानतो की या सर्व काळामध्ये त्यांनी कधीही औषधाचा सप्लाय कमी पडू दिला नाही. आणि ईच वन ऑफ यू आपण एकमेकांना अप्रिशिएट करू फॉर अ फिनॉमिनल लॉकडाऊन, फॉर मेंटेनिंग कम्युनल हार्मनी, फॉर लुकिंग आफ्टर स्ट्रे ॲनिमल्स अँड डुईंग ऑल द हाऊसहोल्ड वर्क. हे आपण सगळ्यांनी केलेलं आहे. त्यामुळे आपण सगळे एकमेकांना कौतुकास पात्र आहोत. अप्रिशिएट इंडिया अँड इंडियन रिस्पॉन्स टू कोरोना हे आपण नक्कीच शोधाल. आपण अशी सवय असते आपल्याला की आपण लोक काय बेशिस्त, सोशल डिस्टन्सिंग नाही, थुंकतात. अरे असं नाहीये. आपण जगाला दाखवून दिले की काय असतो लॉकडाऊन, कशा प्रकारे कोरोनावरती कंट्रोल करता येतो. आपल्या स्वतःला त्याचं एक सेल्फ प्राईड पाहिजे. ज्या ज्या एम्प्लॉयर्सनी आपल्या सगळ्या स्टाफना दे लुक्ड आफ्टर, झिरो इन्कम असताना लोकांचे पगार केले, त्या सगळ्यांना एक सलाम. काही काही रिपोर्टर्स जे पॉझिटिव्ह राहिले, पण जे रिपोर्टर्स निगेटिव्ह राहिले ना, त्यांच्याबद्दल माझ्या मनात फार मोठी चीड आहे. त्यांच्याची फार मोठी जबाबदारी त्यांनी पाळलेली नाही. आणि अर्थातच प्राईम मिनिस्टर असो, चीफ मिनिस्टर असो, ब्युरोक्रॅट्स असो, प्रत्येकाने आपापल्या परीने चांगलं काम केलं आणि त्याचं आपण अप्रिशिएट करायला शिकायला पाहिजे. आमच्या घराच्या आसपासचे रस्ते इतके स्पिक अँड स्पॅन असायचे, की या कर्मचाऱ्याला धन्यवाद देणं भागच पडतं. आणि फॉर वन्स डॉक्टरांना थोडे बरे दिवस आले कोरोनामध्ये. सारखं एका मायक्रोस्कोप खाली असणारे डॉक्टर्स, लोकांनी त्यांना खूप अप्रिशिएट केलं. आणि हा ऍक्च्युली खरं बघायचं झालं तर हा खरा भारतरत्न आहे. सिरम इन्स्टिट्यूटमध्येच सगळ्या जगासाठी व्हॅक्सिन तयार होत आली आहेत इतके वर्ष. आणि कोरोना सुद्धा जानेवारी 2020 साली एक किलर व्हायरस चायनामध्ये येतो. त्याच्यानंतर वर्षभराच्या आत तुमच्या डोर स्टेपवरती अशा प्रकारचं व्हॅक्सिन देणं लिंक 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 ओके. अशा प्रकारचं व्हॅक्सिन देणं ह्यालाच भारताचा रत्न असं आपण म्हणायला पाहिजे खरं. आणि थँक्स टू गुगल, थँक्स टू टेक्नॉलॉजी आपण सगळेजण कनेक्टेड राहिलो. एवढं अवघड गेलं नाही. कारण एकमेकांना व्हॉट्सॲप होतं, चॅट्स होते, व्हिडिओ कॉल होते, सगळं करत राहिलो. म्हणून सुद्धा लॉकडाऊन जरा चांगला गेला, याच्यामध्ये काहीच डाऊट नाही. पण त्याचे काही दुष्परिणाम पण आहेत. आणि हा बघा दुष्परिणाम, ही मुलगी बिचारी गेली तेव्हा थडग्यामध्ये पण मोबाईल फोन घेऊन गेले असं म्हणतात. हा एक जोक म्हणून दाखवलेला फोटो आहे. तर आता यापुढे आपण अप्रिशिएट युअर लॉर्ड नंतर आपण एम्स आलो, की आपण काय करायला पाहिजे ॲज अ सोशल जबाबदारी म्हणून काय पाहिजे. तर 2020च्या शेवटापर्यंत SMS म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझेशन, हाताचं आणि सर्फेसेसचं, असं आपण म्हणत होतो की हा मंत्र आहे, हा फॉलो करू. आता 2021 साली तो MVS3 किंवा MV3 टाइम्स S असं झालं. म्हणजे मास्क, व्हॅक्सिन, सोशल डिस्टन्सिंग, हँड सॅनिटायझेशन, सरफेस क्लिनिंग. आणि हे तेवढ्या इम्पॉर्टन्सनी आहे. आत्ता तरी मास्कच महत्वाचे, जोपर्यंत व्हॅक्सिन पूर्ण सगळ्यांना येत नाही. सोशल डिस्टन्सिंग इंडियामध्ये कसं करणार तुम्ही सांगा? एक तुमची मंडी एवढी आहे आणि तुम्हाला 200 लोक जर मंडीमध्ये भाजी घ्यायला गेले, तर गर्दी होणार आहे. आपल्याकडच्या पॉप्युलेशन डेन्सिटीचा लोकांना अंदाजच नाही. त्यामुळे ते आपल्या अजेंडामध्ये असावं, आपल्या मनात असावं, जिथे करता यावं. पण एखाद्याने पाळलं गेलं नाही ट्रेनमध्ये, तर उगीचच आपण स्वतःला दोष देऊ नये. ही रियालिटी आहे. बाकीच्या गोष्टी आपण जास्त डिलिजंटली करायला पाहिजे. अँड सो इज ट्रू ऑफ हँड सॅनिटायझेशन. समजा तुमचं हँड नाकाला लागलं नाही, तर तुमचा धोका फार नसतो. त्यामुळे दरवेळेला 100 वेळा हात त्याची काही जरूर नसते. 2-3 वेळा करेक्ट वेळेला जेव्हा तुम्ही मास्क काढणार आहे, अशा वेळेला तुम्ही नीट हात धुतले, तर दॅट इज रिअली प्रॅक्टिकली गुड इनफ. सरफेस क्लिनिंग म्हणजे सारखं टेबल करायचं, घरात आले भाज्या धुवायच्या, असलं सगळं करत बसायची खरंच जरूर नाही. पण सगळ्यांना आजूबाजूला MVS3 हे सगळ्यांना तुम्ही लक्षात आणून द्या. आपल्या घरामध्ये, सोसायटीमध्ये, शेजाऱ्या-पाजाऱ्यांमध्ये MVS3 असा पण एक मंत्रच आणायला पाहिजे खरं तर. डोंट बी शाय, पोलाइटली ऑर ह्युमरसली अपील फॉर MVS3 ऑल अराउंड यू. कर्टेल कन्झम्पशन ऑफ ऑल एनर्जी रिसोर्सेस. नशीब म्हणून 2020 साली दुष्काळ पडला नाही, अतिवृष्टी झाली नाही, इलेक्ट्रिसिटी गेली नाही.
असं काही या वर्षात आलं तर हाल होतील आपले सगळ्यांचे. त्यामुळे प्लीज जे रिसोर्स आहेत, पाणी आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, जे तुम्हाला वाटतं ते सगळं अगदी कंजूषनी वापरा. रिअलाइज दॅट ऑल हॅव टू सफर. त्यामुळे फाईट ही सगळ्यांची आहे, की 70% लोकांना व्हॅक्सिनेशन झालं, तर मला घ्यायची काय जरूर आहे असं म्हणून चालत नाही. तर वी आर ऑल टुगेदर अँड वी हॅव टू फाईट इट टुगेदर. बीइंग सपोर्ट ऑफ ऑल फुल लोकल गव्हर्नमेंट, जी काही गव्हर्निंग बॉडी तुमची आहे, तुम्ही त्या पक्षाचे असो वा नसो, ते लोक तुम्हाला आवडत असो वा नसो, करोनाबद्दल त्यांना मात्र डेफिनेटली सपोर्ट करत राहा. सबंध जगाला मास्क घालणं हे किती अवघड आहे म्हणजे. पण करंटली ओनली वन आस्क फॉर द होल वर्ल्ड, करंटली ओनली वन आस्क, मास्क, मास्क अँड मास्क. कारण की अजून सबंध जगाला अजून हे व्हायचं आहे, व्हॅक्सिनेशन व्हायचं आहे. आणि मास्कचं वेगळं महत्व मी सांगायचं नाही, पण ट्रकच्या मागे लिहावं असं वाटतं मला, की बिना मास्क वाले तेरा मुंह काला. असं इतकं मास्कचं खरं महत्व आहे. आणि जेव्हा असे दरवेळेला तुम्ही डिझायनर्स मास्क अजिबात खरं वापरू नयेत. आमच्या फॅमिलीने ते वापरले, पण वी वर ओपन एअर आणि खायला गेलो होतो. मग तिथे एनिवे ते काढून ठेवायला लागणार होते. त्यामुळे अशा एखाद्या ठिकाणी थोडं कापडी मास्क, डिझायनर मास्क हे चालेल. पण बहुतेक ठिकाणी तुम्ही चांगले मास्क वापरा. गर्दीच्या ठिकाणी स्पेशली गेल त्यावेळेला त्या दिवशीसाठी एक सर्जिकल मास्क किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी N95 मास्क जरूर वापरा. आपला देश इतका रिसोर्सफुल आहे. अमेरिकेत आज N95 मास्क फ्रीली मिळत नाही. आपल्याकडे सहज मिळतो आणि अगदी अफोर्डेबल प्राइसला मिळतो. मला बघा ना, आता क्रिकेट खेळायला गेलो कुठेतरी, तेव्हा सुद्धा मी मास्क लावूनच बॉलिंग केली असं तुम्हाला दिसतंय. आणि माझं स्वतःचं व्हॅक्सिनेशन झालंय. फर्स्ट डोस 22 जानेवारीला, सेकंड डोस हा 19 फेब्रुवारीला झाला. आता माझे दोन्ही डोस झालेत, त्यामुळे मला थोडंसं बरं वाटतंय. पण मी मास्किंग सोडणार नाहीये, डिस्टन्सिंग सोडणार नाहीये. अँड MVS3 मी अजूनही रिलिजियसली फॉलो करणार आहे. माझे व्हॅक्सिन थॉट्स हे असे आहेत, की गो फॉर द फर्स्ट अवेलेबल शॉट. एम्सच्या डायरेक्टर गुलेरी यांनी स्वतः दोन्ही शॉट्स त्यांचे घेतलेत आणि ते टीव्हीवरती दाखवलेत. म्हणजे व्हॅक्सिनमध्ये काही प्रॉब्लेम नाही. प्राईम मिनिस्टर नक्की करणार आहे. जेव्हा ते क्यूमध्ये येतील, ही इज अ मॅन ऑफ प्रिन्सिपल्स. जेव्हा क्यूमध्ये त्यांचा नंबर येईल, तर 100% ते व्हॅक्सिन घेणार आहेत. गेटिंग ॲज मेनी व्हॅक्सिनेटेड ॲज पॉसिबल इज आवर बेस्ट अटॅक ऑन कोरोना. कसं आहे, मास्किंग किंवा सॅनिटायझेशन हा डिफेन्स आहे कोरोनाच्या आधीच, पण व्हॅक्सिन हा अटॅक आहे आणि जो आपण केला पाहिजे. डू नॉट जम्प द क्यू. कुठेतरी वशिला लावून हे घेतलं असं करू नका. बी अ हेल्थ गाईड टू ऑल अराउंड यू, इन्क्लुडिंग सोशल मीडिया ग्रुप. आपापल्या ग्रुपवरती हे एक्सप्लेन करा लोकांना, की कोरोनाची भीती जास्त आहे व्हॅक्सिनच्या साईड इफेक्ट्सपेक्षा. त्यामुळे त्याच्याबद्दल बोलणंच नको. आपल्याला घ्यायचं आहे. साईड इफेक्ट झाला तर अगदी मायनर असतात आणि ते मायनर पर्सेंटेजमध्ये होतात आणि ते मॅनेज होतील, असं आपल्याला कॉन्फिडन्स पाहिजे. एन्करेज ऑल टू बी फ्री ऑफ इडिओटिक डाउट्स रिलेटेड टू साईड इफेक्ट्स अँड ब्लड थिनर्स. काही संबंध नाही. सगळ्यांनी व्हॅक्सिन घ्यायचं आणि तिथले डॉक्टर्स जे काय आहे ते बघून घेतील. बी ग्रेटफुल टू द सायंटिस्ट. मी मगाशी पुनावाल्यांबद्दल तसं म्हणालो आणि त्यांच्या टीमबद्दल. होल्ड इंडिया फ्लॅग हाय. वी आर डुईंग वेल अँड वी आर द व्हॅक्सिन कंट्री फॉर द होल वर्ल्ड. पण काही एम्स मधले काही रूल्स माझ्या परत एकदा सांगावे असे वाटतात, की वॉचिंग कोरोना न्यूज फक्त एकदाच बघायचे कोरोना न्यूज, आणि ते सुद्धा माझ्या मते शक्यतो गव्हर्नमेंट चॅनल्स. दूरदर्शन बघा, इतके सुंदर न्यूज असतात त्याच्यावर, मग मसाला लावलेला नसतो त्याला, त्यामुळे स्टोरी ऑफ द न्यूज नसते. रिमूव्हिंग कोरोना फॉर कॉन्व्हर्सेशन. तुम्ही तुमच्या ग्रुपचे व्हिसल ब्लोअर व्हा. कोणी बोलायला लागलं तर त्यांना थांबवा. त्यामुळे जे आपल्याला करायचं ते आपण करू. बाकीचे रुमर्स आहेत ते नको डिस्कस करायला. डू युअर इमिजिएट टास्क विथ अटमोस्ट सिन्सिरिटी. मी MVS3 एकदम छान स्वतः पाळा आणि आजूबाजूला पाळायला लावा. अवॉइड पीपिंग इन द फ्युचर. बघू नका भविष्य काळामध्ये. व्हॉट्सॲपवरची PhD करायची नाही, फॉरवर्ड्स करायचे नाही त्याच्यामध्ये सायंटिफिक तथ्य असल्याशिवाय. कीप युअर ओन बॅलन्स, जे आपण बघतोय बॅलन्स, आणि बॅलन्स ऑफ ऑल अराउंड यू, असं जर तुम्ही केलं तर यू आर डुईंग रिअली जस्टिस टू युअर सेल्फ अँड टू द सोसायटी. आणि मग निगेटिव्हिटी, अरे बापरे, अरे बापरे, इतक्या निगेटिव्हिटीला आपण सामने गेले संबंध वर्षभर, आणि ते चालूच आहे. तुम्ही सांगा, दर सकाळी माझ्याकडे हेडलाईन्स आले असतात फोनवरती, सेलफोनवर. एका दिवशी सकाळी मी उठल्यानंतर ह्या न्यूज तिथे आहे. 99 पार्टिसिपंट्स ॲडव्हर्स रिएक्शन्स. नंतर 29 डेड इन नॉर्वे आफ्टर व्हॅक्सिनेटेड. कोरोना व्हायरस फाउंड इन आईस्क्रीम.
या तिन्ही न्यूजचं पुढे काय झालं? ह्या तिन्ही न्यूज खऱ्या नव्हत्या. म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया सारखा ग्रुप हे जर असं करत असेल, तर कसं करून चालेल आपल्याला? म्हणजे वी हॅव टू बी रिअली फोकस्ड ऑन धिस, की आपल्याला हे निगेटिव्हिटी नको आहे. हं. नंतर हे अशा प्रकारचे मोठे-मोठे वॉर्डचे फोटो देऊन काय साध्य होणार त्याच्यामधून मला काही कळतच नाही. उलट मनामध्ये ॲज अ डॉक्टर माझ्या मनात धडकी बघते जम्बो वॉर्डचे पिक्चर बघून. इन्स्टेड मला वाटतं, की असे छान पिक्चर नाही. माझ्या एका मित्राने ॲक्चुअली काढलेला फोटो पाठवला एक अ, जी ईमेलवरनं काढलेला फोटो नाही किंवा Googleवरनं आलेला फोटो नाहीये. पण असे फोटो येतायत कारण हे मायग्रंट बर्ड्स सुद्धा त्यांचं काम करतायत. पॉझिटिव्हिटी काय झाली आहे, निगेटिव्हिटी बद्दल आपण बोलतोच. आपण कोविड-19 मध्ये आपल्याला हे कळलं, की स्लो थोडा आयुष्याचा पेस झाला, तर तो मस्त असतो. हे आपल्याला कळतं आणि ते चालतं स्लो झालं तरी हे पण कळलं. डिजिटल बूम त्याच्यामुळे काय झालं, की पोल्युशन कमी झालं, कंजेशन कमी झालं, वर्क फ्रॉम होम सुरू झालं, टेलिकन्सल्टेशन सुरू झाली. आणि एक कलेक्टिव्ह वेल आपल्याला असं लक्षात येतं, की आपल्याला जर चांगलं राहायचं असेल, तर माझ्या आजूबाजूला माझ्यासाठी काम करणारे लोकं सुद्धा चांगले राहिले पाहिजेत. सो कलेक्टिव्ह वेल आलं. जी-डी-पी ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणायला लागले लोकं, नॉट द युज्युअल प्रॉडक्ट वी टॉक ऑफ. फॅमिली कोशंट काय ते आपल्याला कळायला लागलं. आणि स्लम फ्री सिटीज असं युअर म्युटेड. I have sent a request, sir, to unmute. हां, म्हणजे काय की एक एकांत असं, एकटं असणं याचं मला कुठल्याही प्रकारचं प्रेशर यायचं नाही. काम चांगलं व्हायचं, वेळ चांगला कसं मी स्वतःला एंगेज करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी मला कळल्या आणि त्यामधलं सुख पण कळलं. आणि रिफ्लेक्शन म्हणजे स्वतःच्या आत डोकावून बघायचा एक थोडासा वेळ मिळाला. आपण सगळ्यांनी हे करायला पाहिजे. ग्रुप म्हणून करायला पाहिजे. रिफ्लेक्ट ऑन द लाईफ दॅट यू हॅव स्पेंट आणि पुढे आपण काय करावं ह्याच्यासाठी पण. आता आपण सी फॉर कोऑपरेशन ह्याच्यावर होते. ज्यांच्याकडे काही आहे, म्हणजे सत्ता आहे, बळ आहे, पैसे आहेत, त्यांनी ज्यांच्याकडे नाहीये, त्यांना ते द्यायला हवं. अशा प्रकारची फाईट करण्यामध्ये काही मजा नाही. कोऑपरेशन झालं तरच सोसायटी चांगली चालणार आहे. आणि कारण WHO एक स्टडी आहे, त्याच्यामध्ये त्यांनी महत्त्व काढलं होतं. स्टेइंग अलाइव्ह, जिवंत राहण्यासाठी कशाचं महत्त्व आहे? क्लीन एअरचं महत्त्व आहे, काही नाही, फार विशेष नाही. ब्लड प्रेशरचं ट्रीटमेंटची महत्त्व आहे, काही विशेष नाही. नंतर अल्कोहोल थांबलं महत्त्व नाही. सिगारेट सोडली कदाचित महत्त्व एवढं नाही. पण क्लोज रिलेशनशिप असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सोशल इंटिग्रेशन, एकमेकास सहाय्य करू, हे असणं तर अतिशय महत्त्वाचं आहे. हे जर आपल्याला एवढं धडधडीत डोळ्यांनी दिसतंय, तर त्याची वेळ आता जरुरीपेक्षा जास्त आली आहे. नेहमीपेक्षा जास्त आता ही वेळ खरी आहे. खरंच सहकार्य करावं. मोटेराचं स्टेडियम बांधलं आणि पिचचं मातेरं झालं. असं म्हणण्यामध्ये काही मजा नाही. आपलं ते सर्वातलं मोठं स्टेडियम आहे. इंग्लिश लोकांना स्पिन बॉलिंग खेळता येत नाही. हे असं म्हणणं आपण जास्त योग्य आहे असं मला तरी वाटतं. आणि कोऑपरेशन कसं असावं? आता आम्ही हा एक ग्रुप ऑफ फ्रेंड्स आहोत. 8 जण आम्ही 1974-75 साली एकमेकांना भेटलेलो आहे. गेली 46 वर्ष आम्ही एकमेकांचे मित्र आहोत. आम्ही दर गुरुवारी पूर्वी भेटत असो लॉकडाऊनच्या आधी, पण लॉकडाऊनमधला एकही गुरुवार आम्ही मिस केला नाही. आम्ही काय केलं Zoom कॉलवरती भेटत राहिलो आणि ऑफकोर्स ती वेगळ्या प्रकारची ओली मीटिंग असते, पण Zoom कॉलवर असते आणि एकमेकांना आम्ही सहाय्य करत राहिलो, एकमेकांना सपोर्ट करत राहिलो. हा एक गुरुवारचा Zoom कॉल आम्ही पूर्ण एनर्जी घेऊन बाकी संबंध आठवडा त्याच्यात घालवत असतो. शाळेतला एक ग्रुप फॉर्म झाला मॉडर्न हायस्कूल 1973. आता ह्या ग्रुपने तर इतकी धमाल केली आहे लॉकडाऊन पिरियड पूर्ण कल्ला आणि कल्ला हा शब्द पण त्या ग्रुपमधनंच आलेला आहे आणि खूप एन्जॉयमेंट आली कारण की ह्या काळामध्ये ह्या सगळ्याची खरी फार मोठी गरज होती म्हणून. आपण सगळेजण अर्थातच या गोष्टी जाणता आणि शोधू शकता हे मला माहिती आहे पूर्ण. आणि मग एक कुठेतरी होप आहे. गोष्टी बऱ्या होणार आहेत, गोष्टी पुढे होत आहेत. इकॉनॉमी हळू-हळू वेगळ्या प्रकारे वाढती आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे. फक्त आता हायबरनेशनची वेळ आहे, सर्व्हायव्हलची वेळ आहे. ती आपण चांगली घालवली आहे. आता थोडंसं
और एक धक्का और दो आणि मग सगळं बरोबर होऊन जाईल अशा परिस्थिती आपण आहोत. इकॉनॉमी बद्दल स्वीट स्पॉट ऑफ इकॉनॉमी, सर्क्युलर इकॉनॉमी, डायनॅमिक बॅलन्स हे शब्द न कधी ऐकू यायला लागलेत. पण ते ह्या टॉकच्या थोडेसे बाहेरचे असल्यामुळे त्याच्यावर मी वेळ घालवत नाही. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी याबद्दल जरूर वाचावं. स्वीट स्पॉट ऑफ इकॉनॉमी, सर्क्युलर इकॉनॉमी आणि डायनॅमिक बॅलन्स. आणि ज्यांच्याकडे काही आहे त्यांनी आता खिसे रिकामा करण्याची वेळ आलेली आहे. दुसरी गोष्ट चांगली झाली म्हणजे जॉब प्राईड. मी कुठलंही काम करत असतो, मला त्याचा अभिमान या काळामध्ये वाटायला लागला. प्रत्येकाच्या जॉबला त्याचा त्याचा रिस्पेक्ट मिळत गेला. इकॉनॉमिक पॅकेजेस, बँक लोन्स, आत्मनिर्भरता, नॅशनल प्राईड हे सगळं उभारून वर आलं या पॅन्डेमिकच्या काळामध्ये. पण अजून आपल्या मुंबईवरचे काळे ढग हटलेले नाहीयेत. अजूनही आपण पूर्ण बाहेर पडलो असं नाही. आतापर्यंत झालं ते खरंच सुदैवानं वेगळ्या वेगळ्या कारणामुळे चांगलं झालंय. पण अजून बाहेर पडण्यासाठी आपल्याला थोडा वेळ आहे. तेवढी आपल्याला तग धरून ठेवण्याची गरज आहे. एक दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडमध्ये मुलं कशी घाबरत होती बॉम्ब अटॅक आल्यानंतर, तशी परिस्थिती आज इंग्लंडमध्ये आजही फेब्रुवारी 2021 साली झालेली आहे. आणि 1986-96 साली मुलाला फुटबॉल सोडून आत चल म्हणून आईला सांगायला लागायचं. 2016 साली बाहेर जाऊन खेळ, मोबाईलशी खेळू नको असं सांगायची वेळ आली होती. पण आता 2021 साली ह्या अतिशय हुशार मुलीला घरात कसं डांबून ठेवायचं, किती दिवस तिला ई लर्निंग करायला लावायचं, शाळेत गेले तर रिस्क आहे अशा प्रकारच्या, आणि कसं या मुलांना मास्क घालायला लावायचं, जगभर हा प्रॉब्लेम सगळीकडे आलेला आहे. तर हे सगळं आपल्या अवतीभोवती घडतं आहे. काहीतरी अजून गोष्टी व्हायच्या आहेत, त्याच्याकडे आपण चाललेलो आहोत. देर इज होप आणि तिथे आपण पोचणार आहोत. या मुंगीसारखं आपण सगळं करायला पाहिजे. केवढा लोड आहे तिच्यावरती, पण ती मुंगी कंप्लेंट करत नाही. आपलं काम व्यवस्थित करत राहायचं. आपल्याला काय करायचं, MVS 333, MVS 3, MVS 3 असं करत राहायचं आणि ते आपण एकमेकांना सांगत करत राहणार आहोत. कोरोनातून तारी, टेस्टिंगची चपळाई, हाताची सफाई, दुरी घरीदारी, याशिवाय एकच टास्क, कायम लावा मास्क. हे गेल्या वेळेला मी म्हटलं होतं. ही मी केलेली कविता आहे म्हणून मी जरा जास्त वेळातून इतरांना तुम्हाला सांगून बोर नाही करायचं मला, पण त्यातला मेसेज महत्वाचा आहे असं मला वाटतं. शेवटी असं म्हणतात की ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग इन लाईफ. पेसिमिस्ट आहे त्याला वाटतं की हा ग्लास रिकामा आहे अर्धा. ऑप्टिमिस्ट आहे आशावादी, त्याला वाटतं ग्लास भरलेला आहे. स्पिरिच्युअलिस्ट आहे त्याला वाटतं ये बियर है ही नाही, माया है माया. आणि अस्तित्ववादी आहे रिअलिस्टिक, तो ग्लास संपवतो, हे भरलेला असो रिकामा असो, माया असो नसो. तसं आपल्याला अस्तित्ववादी झालं पाहिजे, रिअलिस्ट झालं पाहिजे. आणि आजची रियालिटी काय पाहिजे, कसं मी राहायला पाहिजे, आय शॅल बी कोविड फ्री, हा माझा ॲटिट्यूड पाहिजे. आणि त्याच्यासाठी जे मला करणं जरुरी आहे ते बॅलन्स मधलं BA, LA, NC सगळं मला करता आलं उत्तम, थोडं करता आलं काही हरकत नाही. पण तो ॲटिट्यूड पाहिजे, मनामध्ये ती भावना पाहिजे की मी स्वतःला कोविड फ्री ठेवीन, झाला तर त्याच्यातनं मी सुखरूप बाहेर पडीन आणि आजूबाजूला असं वातावरण निर्माण करीन की ज्यामुळे भीती नसेल, भय नसेल, त्याला तोंड देण्याची आपल्याला क्षमता आपण निर्माण करू शकतो. परत एकदा बॅलन्सकडे बघू. B म्हणजे शारीरिक स्वास्थ्य, मनाचं स्वास्थ्य, अप्रिशिएट करायला शिका, लोकांना धन्यवाद देऊ. काय एम्स आहेत आपले, MVS 3 मास्क, वॅक्सिन आणि SSS सत्यम शिवम सुंदरम. निगेटिव्हिटी टाळावी, कोऑपरेशन करावं आणि इकॉनॉमीकडे लक्ष द्यावं, असा प्रकारचा बॅलन्स आपल्या आयुष्यात आणूया. आणि तो बॅलन्स एकदा आला की मग छोट्या छोट्या सर्कलनी हे होत असतं. असं नाही की मोदीजीवरून बॅलन्स सगळ्यांना सांगणार आहेत किंवा करून घेणार आहेत. आपण आपल्या भोवती तो एस्टॅब्लिश करायचा. माझी पॉवर असेल, मी 10 जणांना बॅलन्स शिकवू शकतो. तुमची पॉवर आहे 100 जणांना शिकवा. अशी छोटी छोटी सर्कल्स आपण एकत्र करून मोठं होऊ शकू, या कोरोनाच्या संकटातनं बाहेर पडू शकू. एक मी कार्डिओलॉजिस्ट आहे, माझं खरं हे फील्ड नाहीये, पण तरी सुद्धा एक असं म्हणू की माझ्या मनाच्या सिन्सिअर भावनेतनं मला तुम्हाला हे सगळं सांगावंसं वाटलं आणि मर्कनी माझ्या ह्या भावनेला सपोर्ट दिला. मी आता इथेच थांबतो आहे. आय थिंक जवळजवळ 50 मिनिटं बरोबर ठरल्याप्रमाणे झाली आहे. एक थोडे प्रश्न असतील, पण तो ग्रुप एवढा मोठा आहे की प्रश्न घेणं फार अवघड आहे.
आणि स्पेशली मला ऑडिओचा एक फार मोठा प्रॉब्लेम टेक्निकल आलाय. सुदैवाने लेक्चर चांगलं होऊन गेलं, त्यामुळे मेजर भाग झालाय, त्यामुळे त्यातनं मी मोकळा झालोय. चॅटवरती समजा प्रश्न आले तर आम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करू. पण मी जयेशना विनंती करतो की मी आता थांबतो इथे. एक पहिल्यांदा मी स्लाइड शेअरिंग थांबवतो आणि ते सांगतायत मला की माझ्या चॅटमध्ये प्रश्न आलेत म्हणून. तर मी चॅटमध्ये बघतोय तर चेंजेस इन कार्डिओव्हास्क्युलर सेगमेंट इन टर्म्स ऑफ न्यू इन्व्हेन्शन अँड इफेक्ट ऑन कोरोना ऑन दिस. नको, हे फार टेक्निकल आहे, मला नको आहे हे सगळं. आय थिंक मस्त राहू आपण MVS3 असं राहू. कार्डिओलॉजी असो नसो, भयंकर काही नवीन ऍडव्हान्स आलाय असं नाही. कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस वेगळ्या प्रकारचे थोडे यायला लागलेत कोरोनामध्ये, पण त्याला ट्रीटमेंट जशी होती तशीच आणि प्रॉम्प्ट पूर्वीसारखीच आहे. Is it okay to take vaccine by senior citizen with morbidity, particularly hypertension and diabetes? Yes, yes and yes. In fact, अशा प्रकारची जी व्यक्ती आहे, जे एल्डरली आहे, ज्याला डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, त्यांना तर उलट कोरोनाची शक्यता खूप जास्त आहे. त्यांनी तर कोरोनाला भयंकरच घाबरायला पाहिजे. मग अर्थातच त्यांचं प्रायोरिटीवरती व्हॅक्सिनेशन झालं पाहिजे. आणि कुठलं व्हॅक्सिन विचार करायचा नाही, जो अवेलेबल ब्रँड असेल, पहिल्या अपॉर्च्युनिटीला व्हॅक्सिन घ्या, त्यातनं मोकळे व्हा. 1-2 शॉट किंवा 1 शॉट जो कुठला असेल तो होऊन गेला की तुम्ही रिलेटिव्हली सेफ होता, थोडंसं फ्रीडम मिळतं, एक मनामध्ये समाधान असतं आणि आपण हळूहळू सगळे मिळून 70% लोक जेव्हा व्हॅक्सिनेट होतील तेव्हा खरं आपण कोरोनावरती विजय मिळवू शकतो. म्हणून ते घ्यायचं व्हॅक्सिन. आय थिंक आय डोंट सी एनी क्वेश्चन्स, सो यू कॅन टेक ओव्हर. आणि मी परत एकदा तुमचं सगळ्यांचे आभार मानतो की ऐकून घेतलं शांतपणे, मला एकतर संधी दिली मकनी, म्हणून त्यांचे मी आभार मानतो. आणि लेट सी, जर कधी संधी परत मिळाली, 5-6 महिन्यांनी परिस्थिती बदलली असेल, मला काही वेगळंच सांगावं असं वाटलं तर परत तुमच्या भेटीला येईल. आणि मी आता इथे थांबतो. थँक्यू व्हेरी मच. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद, ऑनलाईन व्ह्युअर्स ॲज वेल एज डॉक्टर हेमंत. तर आपण टाइम काढून आज सर्वांना ऍड्रेस केलं, मार्गदर्शन केलं, त्याच्यापासून मनापासून आभार. मला खात्री आहे आपल्या मार्गदर्शनानंतर आणि आपल्या नियमांचे MVS3चं पालन करून आपण सगळे कोरोनावर मात करू, या गोष्टीचा विश्वास आहे. सो थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट टू ऑल. थँक्यू.